त्यांनी वामन स्वरूपात दर्शन दिलं आणि तो दानशूरतेमध्ये खूप त्याचं नाव होतं बळीराजाचं. तर त्या दानात परीक्षा घ्यायची म्हणून भगवंतांनी त्याला सगळं राज्य मागितलं, परत पृथ्वी मागितली, स्वर्ग मागितला आणि बाकी सगळ्या पाताळ ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या. ह्या सगळ्या गोष्टी मागितल्यानंतर सुद्धा त्याने दिलं, ते नाही म्हणलं नाही, दानशूरतेने त्याने दिलं. आता शेवटी काय मागावं असा प्रश्न पडला. तसं सगळंच देऊन झालं होतं तरी भगवंत मागवर होता, काय देऊ शकतोस. तर बळीराजा खाली बसला आणि मग त्याच्या मस्तकावर भगवंतांनी पाय ठेवला आणि त्याला पाताळात लोटलं. तो राक्षस जरी असला तरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने एक तर वध करणं किंवा त्याला मार्गी लावणं हे एक आत्तापर्यंत आपण सगळे रेकॉर्ड बघतो पुराणांमधले आणि इतिहासातले. तसं भगवंतांनी त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळामध्ये लोटलं. पाताळात गेल्यानंतर भगवंतांनी स्वतः त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. तो राज्याभिषेक म्हणजे तो पाडव्याचा दिवस, अर्धमुहूर्त आपण म्हणतो. आणि त्या दिवशी राज्याभिषेक करून त्याच्याच द्वारामध्ये द्वारपाल म्हणून भगवंत उभे राहिले. जय विजय म्हणतो हे विष्णूचं स्वरूप आहे, तर ते द्वारपाल म्हणून विष्णू तिथे उभे राहिले. असा उल्लेख त्या दिवसाचं वैशिष्ट्य आणि महत्त्व. म्हणजे त्या बलीची आठवण म्हणून बलिप्रतिपदा. आणि जसं म्हणलं की सगळंच दान दिलं म्हटल्यानंतर सगळ्याच भूमीचा, सगळ्याच जगताचा मालक बलिराजा म्हणूयात आपण. कारण एवढं तो सगळं जिंकला होता, एवढं सगळं त्यांनी घेतलं होतं, सगळ्यांचं रक्षण करत होता. म्हणजे तो राक्षस जरी आपण म्हणत असलो तरी एवढं सगळं उभं करण्यासाठी ते जिंकणं आवश्यक आहे. म्हणून त्याला बळीराजाची पूजा, जसं आपण तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा सांगितली, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या दिवशीसुद्धा खूप महत्त्व आहे. कारण जसं शेतकरी हा शेती करण्याचा जरी चालक असला तरी तो मालकसुद्धा आहे. त्याच्यामुळे अन्नधान्य पिकतंय, अन्नधान्य उगवते आणि अन्नधान्य सगळ्यांपर्यंत पोहोचतंय, म्हणून त्यांची पूजनसुद्धा ह्या दिवशी सांगितले.